दर्शक नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सोलापूर जेव्हा विकासाच्या वाटेवर आहे तेव्हा या शहराच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच राज्य शासनाच्या धर्तीवर घेण्यात आला. तो म्हणजे इथला B2 सत्ता प्रकार हा रद्द झाला. जवळपास याचा फायदा 9,000 कुटुंबांना होतोय. 813 मिळकती या B2 मुळे बाधित होत्या आणि हा लढा 1-2 वर्षाचा नव्हे तर 118 वर्षापासूनचा जो प्रश्न आहे तर तो आता 118 वर्षानंतर निकालात निघालाय आणि त्यामुळे या निर्णयाचं एक ऐतिहासिक असं महत्त्व आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे असतील यांनी देखील हा प्रश्न लावून धरला आणि महत्त्वाचं म्हणजे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अखेर या ऐतिहासिक अशा निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे शहरातला एक मोठा प्रश्न मार्गी लागलेला आहे. शेवटी या निर्णयाचे फायदे काय आहेत, कशा प्रकारे ह्या निर्णयामुळे सगळ्या मिळकती बाधित झाल्या होत्या, कोणते प्रश्न होते, हे सगळं जर जाणून घ्यायचं तर त्यासाठी एक मात्र नाव समोर येतं ते म्हणजे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांचं. दिलीप भाऊंशी संवाद साधण्याकरता आज इथं हवे. दिलीप भाऊ, स्वागत आपलं. नमस्कार. लक्ष्मी विष्णू मिलचा जवळपास इथं 400 मिळकती आहेत आणि सर्वाधिक जो फटका आपण ज्याला म्हणतो तो B2चा, तर तो या लक्ष्मी विष्णू मिल चाळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या चाळी अत्यंत जीर्ण अवस्थेत आत्ताच्या परिस्थितीत आहेत आणि असं असताना केवळ B2च्या सत्ता प्रकारामुळं इथं कोणतेच बदल होत नव्हते. आणि सगळ्यात महत्त्वाचा याचा उल्लेख करायचा आहे तर यासाठी स्वतः माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी इथलं एक नेतृत्व करत गेल्या 18 वर्षापासून, ज्याला आपण एक 2 दशकं म्हणू, 2 दशकापासून B2 साठी सतत पाठपुरावा केला. आणि आज जेव्हा हा सगळा निर्णय होतोय तेव्हा त्यांची भावना जी आहे तर ती कशा पद्धतीची आहे, कारण 2 दशकं संघर्ष केल्यानंतर शेवटी समोर आलेलं हे यश म्हणावं लागेल. दिलीप भाऊ, 2 दशकं जवळपास तुम्ही हा सगळा संघर्ष केलेला आहे आणि हा निर्णय जेव्हा समोर येतोय आज समाधान कशा पद्धतीचं, तुमची भावना कशी आहे? थोडंसं मी या मागची पार्श्वभूमी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो आहे. ही मी ब्रिटिशांना चालवली आणि ब्रिटिशांनी काही कालानंतर ही मिल प्रताप शेठ म्हणून होते त्यांच्याकडे चालवायला दिली. प्रताप शेठच्या नंतर माधवराव आपटेने ही मिल घेतली आणि माधवराव आपटेंच्या काळामध्ये ही मिल लिक्विडेशनमध्ये निघाल्यानंतर आम्ही ज्यावेळेला मालकांना सांगितलं की बाबा आम्ही कामगारांचा प्रश्न कशा पद्धतीनं तुम्ही सोडणार आहे, आम्हाला 2 रुपये भाडं आहे, मेंटेनन्स तुम्ही करत होता, नसेल तर आहे त्या परिस्थितीत ठेवा, नाही तर ही घरं आमच्या नावावर करा. मग गृहनिर्माण संस्था करून त्यावेळेला येणार राऊत, हुमनाबादकर हे मॅनेजमेंटचे सगळं पाहणारे लोक होते. मग त्यांनी आमची गृहनिर्माण संस्था केली आणि त्या संस्थेमार्फत आम्हाला आमचं राहतं घर आणि त्याच्या पुढे 10 स्क्वेअर फूटची जागा त्यांनी आम्हाला दिली. ते आम्हाला मान्य नव्हतं. आम्ही त्यावेळेला कामगार मंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब होते. ही सगळी व्यथा त्यांच्या समोर मांडली. साहेब, तुम्ही कामगार मंत्री आहात, चाळीचं घरण घरापुरते 10 स्क्वेअर फूट जागा तुम्ही आम्हाला देताय. उद्या ह्या कामगारांच्या मिलच्या परिस्थिती इतकी मोडकळीला आलेली आहे, घरांची परिस्थिती मोडकळीला आली, उद्या आमचं घर पडलं तर आम्ही पुढं काय करायचं हा प्रश्न कामगारांसमोर उभा आहे. त्यामुळं समोरच्या मैदानातली जागा देखील आम्हाला दिली. भविष्यामध्ये आम्हाला कामगारांना त्या ठिकाणं मोफत घरं देता येतील. त्यावेळेला माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी माधवराव आपटेने सांगितलं की बाबा हे लोक मुंबईला मी बोलवलेले आहेत तर हा त्यांचा प्रश्न संपला पाहिजे. मग पहिल्या दिवशी चर्चगेटला माधवराव आपटेंचं ऑफिस होता, त्या ठिकाणी आमची बैठक झाली. त्या बैठकीला हुमनाबादकर, राऊत, सगळे मॅनेजमेंटचे लोक त्या बैठकीला होते. त्यांच्या सह्या आहेत, त्यांच्या मिनिट कॉप्या आहेत माझ्याकडे. तर म्हणले नाही होणार, ते समोरची जागा तिथं शक्यच नाही म्हणले. परत आम्ही जाऊन शिंदे साहेबांना सांगितले, साहेब अशाची परिस्थिती बैठकीमध्ये काय निष्पन्न झालेलं नाही. आम्ही आमचे संचालक 2 दिवस झाले मुंबईमध्ये आहे, आम्ही घरच्या वाकडी बांधून आणून इथं राहतोय आमदार निवासच्या वरांड्यामध्ये, तर तुम्ही आमची दखल घेतली पाहिजे. ठीक आहे म्हणले, आज मुक्काम करा. मी उद्या माधवरावनं राईलस्टोन बंगल्यात शिंदे साहेब राहायला होते, तिथं त्यांनी बोलून घेतलं
आणि स्पष्ट भाषेत सांगितलं की आता मिल कामगारांच्या भविष्याच्या दृष्टीने विचार जर केला तर मला यांचं म्हणणं योग्य वाटतं ती तुम्ही जागा त्यांना दिली पाहिजे. परत आमची दुसऱ्या दिवशी चर्चगेट ऑफिसला मीटिंग झाली आणि राऊत साहेबांनी विचारले ती जागा कसं घेणार तुम्ही. ते म्हणतात कामगारांची परिस्थिती मयत झालं तर वर्गणी गोळा करून त्याची मयत करावं लागते अशी अवस्था आमच्या कामगार भागाची झालेली आहे. कारण कसं होतं मिल कामगारांना माझ्या घराच्या मागच रेशन दुकान होतं. ते गुळापासून तेलापासून साखरेपर्यंत गहू असेल चहापत्ती सगळं मिळत होतं. आता सगळ्या सुविधा कामगारांच्या झाल्या परिस्थिती वाईट आहे. आम्ही कायला जास्त नाही 2 रुपये स्क्वेअर फूटने घेऊ शकतो त्याची रक्कम आम्ही महिन्याच्या आत भरतो. त्यावेळी राऊत साहेबांनी सांगितलं अरे का तुम्ही भाजी मार्केटच्या मंडईमध्ये आलात का. म्हणले साहेब का 2 रुपये जागा मागण्याची पद्धत आहे का तुमची. मी म्हटलं तर परिस्थितीनुसार बोलतोय आम्ही. मग शेवटी नाही वय करत शेवटी ही जागा मी 8 रुपये स्क्वेअर फुटाने घेतली आणि त्यांनी अट घातली की 3-4 पासून ते पूर्ण जागेवर तुम्ही ही मोकळी जागा तुम्हाला तुमच्या भविष्यात तुम्हाला घर बांधायचे असतील तर 8 रुपये स्क्वेअर फूट तुम्हाला भाव पडेल. तर शेवटी तडजोड करून आम्ही ती जागा 8 रुपये स्क्वेअर फुटाने घेतली. ही जागा घेतल्यानंतर त्याची खरेदी आणि सोसायटीची खरेदी हे आमच्या 2 खरेद्या या गृहनिर्माण संस्थेचे झाले. मग मला सांगा जर B2 या जागेवर असेल तर आमची खरेदी झाली कशी हा आमचा पहिला महत्वाचा मुद्दा होता. त्यानंतर जी मोकळी जागा मी पुढच्या भविष्याच्या दृष्टीने घेतली त्याची खरेदी झाली. ते कुठल्या आधारे झाली. B2 असला असता तर खरेदी झाली नसती. मग आमचं म्हणणं ते होतं की ज्या वेळेला मिल मालकांना आम्हाला जागा दिली त्यावेळेला सत्ता प्रकार कुठलं होते तुम्ही सांगायचे असताना आम्ही विचारला. तो प्रश्न इतका प्रलंबित राहिला. सगळं कायदेशीर असताना देखील साधारणतः जवळजवळ 18 वर्षाचा कालावधी यामध्ये गेला. मग त्यावेळेला माझ्याकडे मिनिट कॉप्या आहेत. पहिले मिल मालकांच्या ऑफिसमध्ये झालेले मुंबईला बैठकीचा आहे. त्यानंतर 3 मुख्यमंत्री गेले. सुशील कुमार शिंदे साहेबांना हे सगळं प्रकरण माहित होतं. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणला आम्ही वारंवार विनंती केली. विलासराव देशमुखला केली. एवढ्या कालावधीमध्ये आमचा कामगारांचा प्रश्न संपला नाही. परंतु ज्या वेळेला देवेंद्र कोटे आमदार झाले त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितले दादा तुम्ही कामगारांसाठी पहिलं काम करा. आमच्या कामगारांची गरज झाली पाहिजे. त्यानंतर त्यांनी सगळं परिस्थिती जाणून घेतली आणि ते पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांना सांगितले की हा सोलापूर शहराच्या कामगार वस्तीचा महत्वाचा विषय आहे तो आपण मार्गी लावला पाहिजे. त्यानंतर माननीय पालकमंत्र्यांनी देखील ही बाब अगदी मनापासून मनावर घेतली आणि आमदार कोटे साहेब या दोघांनी मिळून बावनकुळे साहेबांना ही वस्तुस्थिती सांगितली आणि ज्यावेळेला बावनकुळेने बैठक घेतली आणि यामध्ये मराठी वकिलांचा त्यांनी सल्ला घेतला. मराठी वकिलांकडून ब्रीफ करून घेतलं आणि मराठी साहेबांना या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे. मग त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची मीटिंग बोलवली की बाबा ह्याच्यात अडचण काय आणि कशा पद्धतीने हा प्रश्न सुटला पाहिजे आपल्याला कामगारांना न्याय द्यायचा. त्यावेळेला मराठे साहेब बावनकुळे साहेब पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आमचे आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी सगळी पार्श्वभूमी अधिकाऱ्याच्या समोर कथन केली. त्यानंतर ज्यावेळेला सोलापूरला बावनकुळे साहेब आले देवेंद्रदादा सोबत आम्ही सावरकरच्या पुतळ्याजवळ आम्हाला उभं राहिलो आम्ही आणि त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की सगळी परिस्थिती मी तुमचे आमदार देवेंद्र दादा यांच्याकडून माहिती घेऊन पालकमंत्र्यांसोबत बैठक झाली. 1 महिन्याच्या आतमध्ये हा निकाल मी तुमच्या बाजूसारखा देणार आहे. तेव्हा आम्हाला जरा आधार वाटला आणि त्यानंतर बावनकुळे साहेबांनी हा प्रश्न पुरवणीमध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये मांडला आणि त्याला सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला. मी बावनकुळे साहेब
आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, आमचे आमदार देवेंद्रदादा कोठे यांचं मनापासून आम्ही ऋणी आहे त्यांच्या. म्हणून ज्या दिवशी हा निकाल लागला त्या दिवशी अक्षरशः चाळीत दिवाळी साजरी केली. त्याचं कारण आहे, आम्ही शासनाला सांगितलं होतं की आम्ही कामगार आहे, मुंबईला दादर भागात परळ भागामध्ये जे कामगार आहेत त्या कामगारांना तुम्ही 15 वर्ष लढा देऊन कामगारांना न्याय मिळाला नाही. त्यानंतर तुम्ही म्हाडाला त्या कामगारांना तिथं जागा दिली. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही 2-2 पिढ्या या जागेत राहतो साहेब, आम्हाला इथून म्हाडाला जाणार कसं आम्ही. तसं न होता आम्हाला आहे त्या जागेवर आहे तिथं जागा मिळते हे आमचा सगळ्यांचा दुवा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि या माध्यमातून पक्षाला देखील बळकटी मिळण्याचं काम देवेंद्र दादा आणि पालकमंत्र्यांनी केलं, त्यांचं आम्ही ऋणी आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण लक्ष्मीविष्णू चाळ पाहतो खरोखरच अतिशय जीर्ण अवस्था, म्हणजे कुठल्याही क्षणी काय होऊ शकेल अशा पद्धतीची सगळी परिस्थिती होती. पण हे केवळ B2 सत्ता प्रकारामुळं कोणतेच बदल या ठिकाणी होत नव्हते. आणि आता दिलीप भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की जिथं आमचं घर आहे, जी आमची जागा आहे, तिथंच जेव्हा आम्हाला हक्काचं घर मिळणार आहे तेव्हा कामगारांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान आणि आनंद हा काही वेगळ्याच प्रकारचा आहे. पण हे सगळं होत असताना जी आत्ताची परिस्थिती आहे ती किती दारुण आहे की ज्या आपण आता लक्ष्मीविष्णू चाळीची अवस्था पाहतो, ही जी अवस्था आहे ती कशा पद्धतीची आत्ताची. तर ह्या सगळ्या गोष्टीचा वावा माननीय बावनकुळे साहेब, पालकमंत्री गोरे साहेब आणि आमचे आमदार देवेंद्र दादा यांनी मुख्यमंत्र्यांना ही सगळी वस्तुस्थिती सांगितली. आणि पालकमंत्री सोपल साहेब असताना देखील अनेक वेळा आमच्या बैठकी झाल्या. त्यावेळेला महसूल मंत्री भास्करराव जाधव होते, त्यांच्याकडे बैठक झाली, त्याच्याही मिनिट कॉप्या माझ्याकडे आहेत. त्यानंतर गृहनिर्माणचे मंत्री सचिन आहेर होते, त्यांच्याकडे 2 बैठका झाल्या, त्याची मिनिट कॉपी माझ्याकडे आहे. त्यानंतर सोळंकी साहेब, त्यांच्याकडे महसूल खातं गेलं, त्यांच्याकडे बैठक झाली. पण काय झालं नाही याचं महत्व त्या लोकांना त्यावेळेला कळलं नाही. कामगारांची दैनंदिन अवस्था काय, एक तरी मिल बंद पडली, रात्री घरं पडण्यासारखी झालेली आहेत, कधी काय एखादा अपघात मोठा घडेल हे सांगता येत नव्हतं. परंतु माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, माननीय बावनकुळे साहेबांना, जयकुमार गोरे साहेबांना, देवेंद्र कोटेंना, आमदारांना अगदी प्रश्न जिव्हाळ्याचा मांडून ताबडतोब माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिला प्रश्न हा घ्या आणि कामगारांना न्याय द्या. मी माननीय मुख्यमंत्र्यांचे सुद्धा जेवढे आभार मानेन तेवढे कमीच आहेत. दिलीप, आपण म्हटलं की 3 मुख्यमंत्री या दरम्यान होऊन गेले आणि प्रश्नाचं गांभीर्य खरंच त्यावेळेला कोणाला लक्षात आलं नाही. काय कारण होतं याच्या पाठीमागं? आणि तुम्ही म्हटलं की बैठकीतून निष्पन्न काहीच व्हायचं नाही, विषयाचं गांभीर्यच लक्षात आलं नाही की आणखीन काही कारण होते की B2 सत्ता प्रकारच्यावरती त्यांनी लक्ष घातलंच नाही. त्यानंतर ज्या वेळेला आम्ही या सर्वांच्या मिनिट कॉप्या दाखवल्यानंतर अजितदादा पवार यांनी ते अनेक वेळा कार्यक्रमासाठी माझ्याकडे आलेले होते, त्यांनी परिस्थिती पाहिली होती. म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की कामगाराची जी परिस्थिती राहण्याची आहे, मिल बंद पडलेले आहेत, याच्याकडे लक्ष द्या. अजितदादांना पत्र देऊन देखील याची दखल कोणी घेतलेली नाही. ती दखल 1 वर्षाच्या आतमध्ये या सर्व मंत्र्यांनी आम्हाला आमचा न्याय मिळवून दिला. अशा परिस्थितीतून आम्ही 18 वर्ष लढा देतो. दिलीप, 18 वर्ष लढत येतं तुम्ही असं सांगितलं. आणि आता आपण पाहिलं म्हणजे एकंदरीत आपण या मिळकतीचा उल्लेख केला तर 813 मिळकती जवळपास, त्यातल्या निम्मे मिळकती लक्ष्मीविष्णू चाळ परिसरात आपल्याला दिसून येतात. केवळ एक लढा तुमचा राहिला आपल्याला समोर दिसतं. आपण B2 साठी सातत्याने तुम्ही 18 वर्ष लढला. आणखीन याच्यामध्ये काही कुणाची सोबत लाभली? कारण आपण 813 मिळकती झाल्या, 413 ज्यांच्या मिळकती आहेत, ज्यांच्या म्हणजे एक सामुदायिक आपण असे म्हणूया, एक तुमचा लढा होता. तुमच्यासोबत आणखीन कोणी या बाबतीत लढा दिलेला असा काय आठवतंय का की या B2 सत्ता प्रकाराच्या विरोधात कोणीतरी तुमच्या सोबत होतं लढा देणार? कुणी नव्हतं. फक्त नरसिंगीरजी मिल चाळीच्या बाबतीमध्ये भुईटे त्यांचे सर्व सहकार्यांनी लढा दिला, पण त्यांना यश मिळालं नाही.
परंतु माननीय आमदारांनी हा प्रश्न मनावर घेतला आणि वस्तुस्थिती सांगितली. म्हणजे 18 वर्षानंतर भाजपने आम्हाला आमच्या आमदारांच्या मागणीकडे आणि पालकमंत्र्यांना सांगण्यामध्ये बावनकुळे साहेबांकडे हा प्रश्न गेला. त्याने सर्व अधिकाऱ्यांशी बोलवलं, चर्चा केली. 1 वर्षाच्या कालावधी आम्हाला हा निर्णय मिळाला, याचा सर्वात मोठा आनंद आहे. आणि याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की जेव्हा एखादी व्यक्ती एक 18 वर्ष लढा देते, म्हणजे दिलीप भाऊंच्या बाबतीत बोलायचं तर 2 दशकच आपण धरून चालायचे की त्यांनी ह्या परिसरात B2 सत्ता प्रकार हटावा. मुळामध्ये या चाळींना लागलेला B2 सत्ता प्रकार हा चुकीचा होता. त्यांनी दिलीप भाऊंनी सुरुवातीलाच तो उल्लेख केला, त्यावरती आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत. पण दिलीप भाऊ, असं काही झालं नाही का की 18 वर्षात असं नाही वाटलं की आता काय हा प्रश्न सुटण्यासारखा नाही? कारण तुम्ही म्हणला की 3 सरकारं गेली तसे बघितली तरी देखील प्रश्न सुटलेला नव्हता. अशी काही मानसिक स्थिती झाली का नाही, आता चला हा प्रश्न सोडून द्यावा आपण? आणि लोकांची मानसिकता काय झाली की न्याय मिळणार नाही असं वाटलं होतं का? लोकांना हे कळालं की बाबा इतके वर्ष भाऊ मंत्र्याकडे जा, मुख्यमंत्र्याकडे जा, 3 मुख्यमंत्री गेले, 4 कॅबिनेट मंत्री, ज्याच्याकडे महसूल खाते होतं त्यांनी दखल घेतली नाही, म्हणजे आता भाऊ थांबतील. एवढा दीर्घकाळ गेल्यानंतर होणार नाही अशी एक धारणा सर्व कामगारांमध्ये होती. परंतु मी एक पण केलेलं होतं की काही झाले, जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत लढा हा बंद करायचा नाही. आमच्या कामगारांना न्याय मिळवून द्यायचा ध्येय मी ठेवला होता. ते ध्येयाची आमची पूर्तता या भाजप सरकारने केली, त्याचा आनंद आहे आम्हाला. दिलीप भाऊ, तुमचं राजकीय आणि सामाजिक जीवन म्हणजे सोलापूरकरांना परिचित आहे. या राजकीय जीवनातलं सर्वात मोठं यश म्हणून ह्या B2च्या निर्णयाकडे तुम्ही पाहता का? बघा, राजकारणापेक्षा समाजकारणाला आणखीन टप्पा बराच आहे, राजकारण आणखीन बाकी आहे सगळ्या गोष्टी, पण तरी देखील हा सगळ्यात मोठा निर्णय राजकीय जीवनातला तुमच्या? राजकारणापेक्षा समाजकारणाकडे लक्ष वेधून मी एक निश्चयच केला होता. आपण राजकारण तर करणार आहोत, आपण राजकारण करतो, पण सगळ्यात पहिले प्राधान्य आहे ते आमच्या घरांच्या वास्तूचं. म्हणून मी हा लढा चालू ठेवला, लढा बंद ठेवला नाही. योगायोगानं आमदार देवेंद्र कोटे निवडून आले. आज देवेंद्र कोटेंकडे सोलापूर शहराचा विकासाचा विजन आहे. आज पर्यटक स्थळ चालू झालं सोलापूरमध्ये, होडगीमध्ये. त्यानंतर MID आपलं IT पार्क सुरू झालं, विमानतळ सुरू झालं, दोरी पाईपलाईनचं काम सुरू झालं. आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा असं वाटलं की माझा आमदार हा सोलापूरचा विजन डोळ्यासमोर ठेवून काम करतो आणि त्या आमदाराला आपण निश्चित ताकद दिली पाहिजे. म्हणून देवेंद्र कोटेंना यापुढेही ते राजकारणात अजरामर राहतील एवढं तुम्हाला सांगतो. आणि भाऊ, कोणती परिस्थिती निर्माण झाली होती? म्हणजे B2च्या बाबतीत निर्णयच होत नव्हता. आज ऐतिहासिक निर्णय झाला, हे सगळं ठीक झालं, आनंदाचीच बाब आहे ती. पण B2 सत्ता प्रकार हटतच नव्हता, त्यामुळे या सगळ्या चाळींची अवस्था काय झालेली होती आणि कामगारांसमोर कोणती समस्या यामुळे उद्भवली? म्हणजे जीव मुठीत धरून पावसाळ्यात लोकांना घरात थांबावं लागलं. कुठल्या वेळेला कुठली इमारत ढासळेल याचा नेम नव्हता. आणि या अगोदर तुम्ही ह्या चाळ्याची अवस्था तुम्ही तुमच्या मीडियामध्ये घेतलेली आहे आणि तुम्ही दाखवली सुद्धा की आज अवस्था ही काय. अशा परिस्थितीत आम्ही जीव मुठीत धरून राहत होतो. पण हा प्रश्न आज मार्गी लागल्याचा आनंद दिवाळीपेक्षा मोठा आमच्या कामगारांना झालेला आहे. निश्चित त्याचं एक स्वप्न होतं की बाबा आपण नवीन घरात राहू. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे आता रेल्वेची वेस्ट आणि ईस्ट या बाजूला झालेली आहे. रेल्वे स्टेशन जवळ, भाजी मार्केट जवळ, 3 पोलीस स्टेशनचं प्रिकॉशन, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आता जी जागा आम्ही आमच्या कामगारांना 240 स्क्वेअर फूट ऐवजी तर कामगारांना डबल न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आज आम्ही खाली राहणाऱ्यांना काय त्याची जण आहे, म्हणजे माडीवर राहते, त्याला शौचालय बांधता येत नाही, त्याला पाण्याचा नळ घेता येत नाही, त्यांनी तेवढीच किंमत दिली, आम्ही तेवढी किंमत दिली. म्हणून न्याय देत असताना वरच्या लोकांचा आणि खालच्या लोकांना एक पद्धतीचाच न्याय आम्ही देणार. मुंबई नंतर जर सोलापूरकडे पाहिलं तर कामगारांच्या वसाहती, कामगारांच्या चाळी
त्याची एक पुनर्बांधणी आता आता होण्याचा मार्ग खरोखर मोकळा झाला आणि 2 दशकांचा जो लढा आपण म्हणतो दिलीप भाऊंचा, तर तो कामी आलेला आहे. दिलीप भाऊ, आता एक आहे की निर्णय झाला, आपण म्हणू आपण ऐतिहासिकच निर्णय झाला. अंमलबजावणीचं काही याच्यामध्ये आव्हान आहे का? म्हणजे आता शेवटी B2 सत्ता प्रकार हटल्यानंतर जे काही निकष समोर येणार आहेत, म्हणजे आता तुम्ही एक महत्वाचा उल्लेख केला की वर राहणाऱ्या व्यक्ती आणि खाली राहणाऱ्या व्यक्ती असा सगळा फरक पडतो. प्रत्येकाला तितकी त्या प्रमाणात जागा मिळणं आणि कुणाला असं वाटू नये की काही अन्याय आपल्यावरती झाला. आणि बऱ्याच आता मुळामध्ये हा प्रश्न असा आहे की B2 सत्ता प्रकार हटला, प्रत्येक वसाहतीचे प्रश्न वेगळे आहेत. म्हणजे आज जर लक्ष्मी विष्णू मिल चाळीचा विषय काढला, इथं आपल्याला काही नियमानुसार दिसतं, एक संस्था आहे गृहनिर्माण संस्था, ती या ठिकाणी काम करते, म्हणजे कुणीतरी त्याला सगळं बांधलेलं आहे आणि त्या प्रमाणात त्या जागांचे उद्या पुनर्बांधणी होऊ शकते. पण अन्य ज्या वसाहती आहेत तिथं काही ठिकाणी बघतो की आवश्यकतेपेक्षाही जास्त पुढे बांधकाम झालेलं आहे, कुणाची कमी अधिक प्रमाणात जागा आहे, मूळ किती जागा आहे हे सुद्धा कधी कधी समोर येत नाहीये. या चाळीच्या बाबतीमध्ये आज असं वाटतं का की निकषाची पूर्तता करणं सहज सोपं आहे, आव्हानात्मक काही काम नाही? बघा, ज्यावेळेला मी जागा 2 वेळा खरेदी केली, त्या जागेची एकूण क्षेत्रफळ 1,54,548 स्क्वेअर मीटर आहे. 3.5 एकर जागा आमच्या संस्थेची आहे. आम्ही कामगारांना ज्या वेळेला घर देतोय त्यावेळेला राहत्या घरापेक्षा 200 ते 250 स्क्वेअर फूट जास्त देणं आमचा मानस आहे. त्यामुळं कामगारांना सुद्धा आता काय घर लोकांची मुलांची लग्न झाले, कामगारांची घरात माणसं वाढलेले आहेत, त्यामुळं त्याला सफिशियंट होईल अशा पद्धतीनंच आम्ही बांधकाम करणार आहे. आणि राहिलेले FSI हा बिल्डरला देणार आहे. त्यांनी पूर्ण बांधणी करायची द्यायची, त्याच्यावर आम्ही 5 लोकांची कमिटी सुद्धा नेमली किंवा जास्तीत जास्त जागा देणारा कोण बिल्डर उपलब्ध असेल तर 5 लोकांनी ठरवायचं आणि बाबा सगळ्या बिल्डरला बोलवून त्याची मीटिंग घेऊन जो जास्त देईल त्याला हे काम आम्ही देणार आहोत. परंतु ते काम देत असताना जी आपली ॲग्रीमेंट झाली त्या ॲग्रीमेंट प्रमाणे त्यांनी मटेरियल वापरलं पाहिजे, स्टील वापरलं पाहिजे, सिमेंट वापरली पाहिजे. त्याच्यासाठी संस्थेच्या वतीने एक आर्किटेक्चर आम्ही नेमणार आहोत. दिलीप, पण हा तुमच्या चाळीचा प्रश्न झाला जिथं एक आपण म्हटलं की गृहनिर्माण संस्थाच आहे, पण अन्य आपल्याला चाळी दिसतात किंवा अन्य वसाहती आपल्याला दिसतात, तिथं मात्र अडचण येईल का? तुम्हाला असं वाटतं का की मुळामध्ये त्या लोकांनी काय केलेले की जेवढी जागा त्यांना अलाउड केलेली होती त्यापेक्षाही त्यांनी कुठेतरी जास्त बांधकाम केलेलं आहे, 2-2, 3-3 मजले असं काही ठिकाणी झालेलं आहे. मग तिथं काही खरंच एक समान न्याय असा होऊ शकतो का? नाही, तिथे थोड्याशा बऱ्याचशा अडचणी निर्माण होतील. आता तिथल्या चेअरमन असतील किंवा इतर पदाधिकारी असतील, त्यांनी आता कशा पद्धतीने त्याची मांडणी करणार आहेत त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. आज वारद चाळीमध्ये स्वर्गीय विष्णुपंत कोटे साहेबांनी त्यांची चाळ आमच्या बरोबरच त्यावेळेला रजिस्ट्रेशन झालेली आहे. तुम्ही आज जरी त्या उतारावरून बघितला तर माननीय कैलासवासी विष्णुपंत कोटे आणि चटके या दोघांचे नाव आहेत. म्हणून त्यांनी दूरदृष्टी ठेवून त्यावेळेला संस्था आमच्यासारखी रजिस्ट्रेशन केली. पण B2 मुळे ते सुद्धा अडकली होती, त्या चाळी सुद्धा आता. आणि तिथं काय देवेंद्र दादा आहेत, माननीय महापौर कोंडाळे साहेब आहेत, ते सगळे सिस्टमॅटिक करून सगळ्यांना बरोबर न्याय देणार आहे. इतर सोसायटीच्या जरा काय तर कॉम्प्लिकेटेड बाबी असतील त्यालाही समजून सांगण्याचा प्रयत्न आमदार करतील आणि त्यांना योग्य न्याय मिळेल अशी खात्री. शेवटी एक असं असतं की श्रेय नावाची गोष्ट येते. हा जो ऐतिहासिक निर्णय झाला त्याचं श्रेय कोणाचं म्हणायचं? नाही, त्याचं श्रेय बघ, आम्ही सांगितलं ना, 4 मुख्यमंत्री होऊन गेले, आम्हाला मिळालं. 2 महसूल मंत्र्याकडे अनेक वर्ष आम्ही हेलपाटे घातले, मिटिंग लागल्या, त्याचं केलं. दिलीप सोपल साहेब जे पालकमंत्री होते त्यांच्याकडे व्यथा मांडली, झालं नाही. पण या युतीच्या माननीय फडणवीस साहेबांच्या काळामध्ये माननीय पालकमंत्री आणि देवेंद्र कोटे यांना जे पूर्ण श्रेय द्यावं लागेल. मी काय अतिशुक्तीनं बोलतो असं नाही, ही वस्तुस्थिती धरून बोलतोय. दिलीप भाऊ, ही सगळी तुमची भावना झाली, आज कामगारांची भावना कशी जेव्हा हा निर्णय आला? कामगारांच्या तुम्ही जर मुलाखती घेतल्या तर कामगार आनंदाने सांगतील तुम्हाला दिवसभर इथं थांबावं लागेल, कळेल.
इतकं आनंदाचं वातावरण या ठिकाणी तयार झालं. आणि शेवटी तुमची भावना या सगळ्या निर्णयानंतर मनोमन आपण म्हटलं की तुमच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला सगळ्यात मोठा निर्णय आपण म्हणावं लागेल, यश आलेलं तुमच्या सगळ्या गोष्टीला. मला राजकारणात काय मिळालं आणि काय मिळालं नाही याचा मला कुठे खंत नाही, परंतु हे जे काम आमच्या बिटूचं झालंय ते आतापर्यंतच्या माझ्या राजकारणातला सगळ्यात मोठा मान आणि सन्मान मला भाजपने दिलेला आहे. आपलं जे राजकीय आणि सामाजिक जीवन आहे तर त्याच्यामध्ये भाजपनं आपला हा निर्णय घेऊन एक प्रकारे आपला अभूतपूर्व अशा पद्धतीचा सन्मानच केला अशी भावना माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी व्यक्त केली. कामगारांच्या वसाहतीसाठी चाळीसाठी एक असं हे व्यक्तिमत्व की ज्यांनी 2 दशकं हा बिटूचा जो काही शिक्का लागला, मुळात त्यांचा दावाच असा की चुकीच्या पद्धतीनं बिटूचा सत्ता प्रकार या इथं चाळीन लागला, का 2दा खरेदी झाली, 2दा खरेदी प्रक्रिया पूर्ण होते, त्यानंतर बिटू लागण्याचं कुठलंच कारण नव्हतं, पण शेवटी लागला. पण आज 2 दशकं त्यांनी लढा दिला आणि त्यानंतर हे एक मोठं यश आलेलं आहे. कामगारांमध्ये अत्यंत आनंदाचं असं वातावरण की आता आपल्या स्वप्नातलं घर जे आहे तर ते आपल्याला हक्काचं घर तर ते आज पूर्ण होत आहे. आणि आज जर आपण इथल्या चाळींची अवस्था पाहिली तर ती अतिशय जीर्ण की आज किंवा असं म्हणू पुढच्या काही क्षणांमध्ये काय होऊ शकतं, तर अशी एक दयनीय अवस्था, जीर्ण अशा घरांची अवस्था इथं आहे. आणि हे सगळी अवस्था त्या बिटू सत्ता प्रकारामुळे आपल्याला दिसून येते. पण आता या सगळ्या कामगार वसाहतींचा मार्ग मोकळा झालाय. स्वप्नातलं घर, हक्काचं घर कामगारांचं आता मार्ग त्याचा मोकळा झाला. आणि जेव्हा हे सगळं मोठं यश मिळतं तेव्हा ज्यांनी ह्या लढ्याचं नेतृत्व केलं ते माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्याशी संवाद अतिशय महत्वाचा होता. एक मुद्दा राहिला तर आणखीन एक म्हणणं दिलीप भाऊंना मांडायचं ते देखील आपण जाणून. ज्या वेळेला हे बिटू उडवायचा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेला नजराणा भरण्याची किंमत 25% होती. 25% नजराणा भरायचा म्हणलं तर जवळजवळ आमच्या ह्या चाळीला 6 कोटीच्या पुढं नजराणा भरावा लागत होता. ती आम्ही पालकमंत्री आणि आमदारांच्या देवेंद्र कोटे दादांच्या कानावर घातली की बाबा हे कामगारांची परिस्थिती अशी, नजराणा भरण्यासारखी परिस्थिती त्यांची नाही. अशा अवस्थेमध्ये त्यांना काय तर तुम्ही कमी केलं पाहिजे. त्यावेळेला बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र दादा, पालकमंत्र्यांनी बसून आम्हाला तो नजराणा 2.5 केला. त्यामुळे झालं काय, आमचे किती नजराणा भरावं लागेल त्यावेळेला आम्ही खरेदी केली. त्यावेळेला रिलेटेड ऑफिस सोलापूरमध्ये नव्हता. त्यांनी 1979 प्रमाणे नजराणा भरायचं आम्हाला सांगितलं, ते आम्ही मान्य केलं. त्यामुळे हे काम त्यापेक्षा सुलभ झालं. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं मी आभार मानतो. कामगार वसाहतीचं पुनर्वैभव आता आपल्याला येत्या काळामध्ये प्राप्त होईल असं चित्र आज आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि अर्थातच बिटू हटल्यामुळे हे सगळं जे आहे ते पूर्ण झालं. आणि या निमित्तानं जे वातावरण आहे तर ते अतिशय आनंदाचं आणि नेत्यांना समाधानाचं आहे. दिलीप भाऊने आजपर्यंत लढा दिला आणि आता पुनर्वैभव प्राप्त होण्यासाठी निश्चितच त्यांच्या कार्याला आमच्या शुभेच्छा. आणि दिलीप भाऊ संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.